आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. परत फोन उचलत नाही हा माणूस. आलात तुम्ही? विक्रांत कुठे? नाही, विक्रांत नाही आला. का? त्याचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तो स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत तो घरी येणार नाही. काय सिद्ध करत नाही? कशासाठी? कोणासाठी? त्या फडतूसगिरीच्यासाठी? काही गरज नाहीये त्याची. त्याला म्हणून बास झाली तुझी आता ही नाटकं. मीना, त्रागा करू नकोस. ते काही नाही. आता मी म्हणेन ना तसंच घडेल, कळलं? मला आधी सांगा कुठे तो विक्रांत? तो ऐकत नाहीये. ऐकावं लागेल त्याला, माझं ऐकावंच लागेल. मी स्वतः त्याला घरी घेऊन येणार आहे आणि तुम्ही सुद्धा चला माझ्यासोबत. त्याचा काही उपयोग होणार नाही. हे बघ, घरी न येण्याचा डिसिजन हा त्याचा आहे आणि तो त्याच्या निर्णयावर ठाम आहे. मला वाटतं आपण त्याच्या या निर्णयाचा आदर करायला हवा. त्याचा निर्णय काहीही असेल, मी सुद्धा माझ्या निर्णयावर ठाम आहे आणि मी विक्रांतला घरी घेऊन येणार म्हणजे येणार. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. तू प्रयत्न कर, तू जा त्याला आणायला, पण तोंड पाडून घरी येऊ नकोस. ऑल द बेस्ट. हिला काय झालंय? विक्रांत कुठे आहेत? बोलव ना त्याला आत. तो नाही आलाय. का? एक मिनिट. विक्रांत भेटला ना तुम्हाला? हो भेटला, पण तो आपल्या घरी नाही येणार असं म्हणाला. हे पण का? त्याला कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, म्हणून तो आपल्या घरी नाही येणार आहे. पण असं का वाटतंय त्याला? माहिती नाही, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. दादा, अरे तू त्याचं काहीही न ऐकता घरी घेऊन यायला हवं होतं. चिटल्या मी त्याला समजावलं, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. हो, पण आजच्या रात्री पुरतं तरी घरी आणायचं ना त्याला. वहिनी, मी पण त्याला तेच म्हणालो, पण तो रात्र बाहेर काढून असं म्हणाला. आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे विक्रांतचे खूप हाल होत आहेत. वडिलांना तूच आता त्याच्यावर लक्ष ठेव रे. काय वेडेपणा आहे हा. आणि तुम्ही दोघांनी त्याचं ऐकून घेतलं. अरे मग काय करायला हवं होतं? दुसरा काही ऑप्शनच नव्हता आमच्याकडे. आजची रात्र बाहेर काढेल, उद्याचं काय? उद्या घर बघतो असं म्हणाला. कसा जावय बापू, म्हणजे हैसरच रवा गेलात की काय? नाही म्हणजे कसा, वहिनी आमच्या घराचा हॉटेलच करून टाकले ना. आधी विघ्नेश रावांका आणल्या, आता तुमका आणल्या. शिरलं का ना? मला तर वाटतंय हा काकांच्या बोलण्याचा परिणाम आहे. त्याचंच विक्रांतला वाईट वाटलं असणार आहे. काका खूपच चुकीचं बोलले. या काकांनाही ना मध्ये मध्ये काड्या टाकून काय मिळतं काय माहिती. वहिनी, जेवणाचा डबा भर ना. बाळा गो, तू कुठे निघाली आता? विक्रांतकडे. हो, पण एवढ्या रात्री? हो वहिनी, विक्रांतसाठी मला जावं लागेल. ताई, मी पण येतो. नको गौरव. वहिनी, तू डबा भर, विक्रांत जेवला नाहीये. अगं पण मी आलो तर प्रॉब्लेम काय? तेच तर. बा, एकटी नको जाऊ, गौरवला ने सोबत. नको. आणि कदाचित आजची रात्र मी विक्रांत बरोबरच थांबे.
अगं तू काय बोलतेस, कळतंय का तुला? हो आई, माझं ठरलंय आणि या बाबतीत मी कोणाचंच ऐकणार नाही. ताई, अगं तू एकदा विचार कर ना. माझा विचार झालाय हर्षदा. अगं ह्या सगळ्याची काय गरज आहे? तेच तर मला हे अजिबात पटलेलं नाही. अजून तुमचं लग्न झालं नाही आणि कुणी बघितलं तर काय म्हणतील? कोण काय म्हणेल याची मला पर्वा नाहीये आई. आत्ता माझ्यासाठी विक्रांत आणि तुमचा माझ्यावर किती विश्वास आहे हेच महत्वाचं. अगं माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. झालं मग, मी जातीये. विक्रांत हे सगळं माझ्यासाठी करतो आणि त्याच्यासाठी मी एवढं तर करायलाच. बाय, ही त्याची परीक्षा आहे. नाही आहे, ही आमची परीक्षा आहे. आणि तो तिथे त्रासात असताना मी इथे शांत नाही बसू शकत. मी जातीये. गिरिजा, तू परत आलेस? तुला झोप लागत नव्हती? नाही, झोपलो होतो मी. माझ्याशी खोटं बोलणार? सॉरी, नव्हती लागत झोप. उपाशी असल्यावर कशी येणार झोप? कसं कळलं मी जेवलो नाही? तुझं मन माझ्याकडे, विसरला? अरे देवा, म्हणजे आता काहीच लपवता नाही येणार मला. आणि तसंही बायकोपासून काही लपवायचं नसतं. बरोबर आहे तुझं. काय म्हणालीस? काही बोल ना एकदा. बोल. आधी जेवून घे, मी तुझ्यासाठी डबा आणलाय. अगं कशाला आणलंस तू उगाच डबा? कशाला काय, नवरा उपाशी असल्यावर बायकोलाही झोप लागत. असं बोललीस ना, खूप भारी वाटतं बघ. गिरिजा, एक बोलू? माझ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतोय ना तुला. असं काही नाहीये. अरे, ही लढाई आपण एकत्र लढणार आहोत, एवढं तर मला करायलाच हवं. आणि मी ठरवलं, आज मी इथेच तुझ्यासोबत थांबणार. खाऊन घे. उघडत नाहीये.
तुम्ही रडून स्वतःला त्रास करून नका घेऊ. आई अगं तू रडून काय होणार आहे आता? काय अगो गिरजा असं वागेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. अगं पण तू रडून ती तिचा निर्णय बदलणार आहे का? अगो पण लोक काय म्हणतील याचा एकदा तरी विचार करायला नको होता का तिने? नाही, ताईंचं वागणं जरा धक्कादायकच आहे. नाही तर काय, और सरळ निघून गेली. उद्या कोणी नावं ठेवली तिला तर काय करणार आपण? आई अगं ती हे सगळं विक्रांतसाठीच करतेय ना. पटतंय गो मला, तरी एवढ्या रात्रीचं तिने असं एकटीने घराबाहेर पडायला नको होतं. हे बघ आई, ताई काय चुकीचं करते असं मला नाही वाटत. बरोबर बोलतोय दादा. आई तूच त्याच्यासमोर अट ठेवलीस ना ग, आणि आता दोघं ते घराबाहेर पडले, त्याचाही प्रॉब्लेम होतोय तुला. आणि जर ताई विक्रांतला सपोर्ट करते तर त्यात प्रॉब्लेम काय? एक्झॅक्टली. आणि मला तर वाटतंय आपण सगळ्यांनी विक्रांतच्या बाजूने उभं राहावं. अगो कळतंय गो मला हे सगळं, पण तरी एवढ्या रात्री तिने एकटीने बाहेर पडायला नको होतं. मुलीच्या जातीला शोभतं काय हे? आई तुझा ताईवर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तिच्यावर, पण लोकांवर विश्वास नाहीये. उद्या दोनाच्या चार गोष्टी करून माझ्या बायलाच बदनाम करतील हे लोक. अगं तू लोकांचा विचार का करतेस मग? तू जरा गप बस गो, तुला काय कळत नाही. अगं का नाही कळणार? बाबा जेव्हा निघून गेले होते तेव्हा कुठे होते हे लोक? मदत तरी करायला आले होते का? बोल आई, सांग ना. आणि तेव्हा ताईने तिची स्वप्न बाजूला ठेवून घर सांभाळलंच ना. आणि तिने जर त्यावेळेस हे केलं नसतं नाही तर आज ती डॉक्टर असते. अरे मी कुठे नाही म्हणते बाळांनो, पण लोकांना काही बोलायला कशाला जागा ठेवायची आपण? अगं लोकांना विषयच हवे असतात बोलायला. नाहीतर काय, आता हर्षदा आणि विघ्नेशी ते आनंदाने राहतात की नाही? आता आपण आपल्या आनंदाचा विचार करायचा की लोक काय म्हणतील याचा विचार करायचा? आई आपला आपल्या लोकांवर किती विश्वास आहे ना हे महत्वाचं आहे. मलाही पटतंय. त्या दिवशी भाऊंवरून किती तमाशा झाला होता. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला म्हणून त्या पुढे काही बोलू शकला नाही. एक्झॅक्टली. आई त्या दिवशी पोलीस आले होते, त्यांनी माझ्यावर आळ घेतला, पण काय झालं? तुम्ही सगळे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होता. आता ताईची वेळ, तिच्यावर अविश्वास दाखवून कसं चालेल? होय आई, ताई नेहमीच आपल्यावरती विश्वास ठेवत आली आणि आज जर तिच्यावरती वेळ आली तर मग लोक काय म्हणतील याचा विचार करत आपण मागे घाटायचं? नाही, मला हे अजिबात पटत नाही. आई आपणच ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. आपण त्यांना समजून नाही घेतलं तर कोण घेईल? आई मला वाटतं ताई कधीच चुकीचं वागणार नाही. माझा ताईवर पूर्ण विश्वास आहे. माझाही. माझा पण पूर्ण विश्वास आहे ताईवर. एक मिनिट आलोच. आई तू पण लोकांचा विचार न करता ताईवर विश्वास ठेव. हो आई, ताईंना आता तुमच्या आधाराची सगळ्यात जास्त गरज आहे. आई अगं खरंच नको घेऊस इतकं टेन्शन. आई आणि काही दिवसांचाच प्रश्न आहे. विक्रांत सगळं ठीक करेल खरंच. आई मला वाटतं आता तुम्ही टेन्शन घेणं सोडा आणि थोडं खाऊन घ्या. गोळ्या घ्यायच्या आहेत ना तुम्हाला? हर्षू बॅग भरायला घे. काय झालं? माझं प्रमोशन झालंय. माझी इंदोरला ट्रान्सफर झाली. हर्षू आपल्याला उद्याच निघावं लागेल. चल जेवून घेऊ आणि मग पॅकिंग करायला घेऊया. लगेच उद्याच निघायचं? हो अगं सॉरी, पण मला 2 दिवसात ऑफिस जॉईन करायला सांगितलंय त्यांनी. आपल्याला उद्याच निघावं लागेल.
आई, नका ना काळजी करू. मी आहे, मी घेईन काळजी हर्षूची. एवढ्या जुन्या आठवणी आहेत ना रे आपल्या. तेव्हाही आपण सोबत होतो आणि आजही आहोत. आणि कायमच. गिरिजा, खूप उशीर झालाय. जा आता तू घरी. का? मी तुला म्हणाले होते ना, आज रात्रभर मी इथेच तुझ्या बरोबर राहणार. आई काळजी करत असेल. नाही वाटणार तिला काळजी, मी तिला सांगून आले. हे बघ, लग्नाआधी तू रात्रभर माझ्यासोबत राहिलीस, लोक काय बोलतील? लोक काय म्हणतील याने मला फरक पडत नाही. आपल्याला नाही पडत फरक, तुझ्या घरच्यांना पडेल. तुझ्या 4 लोक तुझ्या आईला काहीतरी बोलतील, तुझ्या आईला ऐकून घ्यावं लागेल सगळ्यांचं. तू आता मला शब्दात अडकवतोयस. आपलं ठरलंय ना, आईला दुखून कुठलीही गोष्ट करायची नाही. म्हणूनच म्हणतो, रात्रभर माझ्यासोबत थांबणं चुकीचं वाटेल. मला पटतंय तुझं म्हणणं, पण तू असा एकटा इथे ही जागा पण विक्रांत कसं मॅनेज करशील तू? अरे तू पहिल्यांदा असं काहीतरी करतोयस, असं राहतोयस. माणसाच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी पहिल्यांदा घडत असतात आणि त्यातूनच सगळे शिकत असतात. पण तू मला शिकण्याची संधी देणारच नाही. विक्रांत, अरे पण गिरिजा, माझी शपथ आहे तुला, मी जे सांगेन ते तू ऐकणार आहेस. बघितलंस, परत मला शब्दात अडकवलंस. रुसू नकोस, सगळ्यांचा विचार करून बोलतोय मी. जा आता घरी. ठीक आहे, मी जाते, पण एक अट आहे. काय? स्वतःची काळजी घेशील? घेईन, नक्की. नक्की घेईन. जाते. हा, फक्त सकाळी येताना फोन माझा चार्ज करून आणशील? आणते. बाय. आम्हाला तरी गिरिजा खूप चांगली वाटली होती, पण ती सुद्धा त्यातलीच निघाली. हो, ते दोघे तर लग्नाआधीच एकत्र राहत आहेत. आता गिरिजाच्या आईला चालतं म्हटल्यावर आपण तरी काय बोलणार ना. असं नाही. आई, अगं आई, आई काय झालं? थांब. आई, ए आई, काय झालं? हे घे पाणी पी. पाणी पी. चला, तू एवढं घाबरलीस का? विक्रांत,
विक्रांत कुठे? आई विक्रांत सुखरूप आहे. पण तू एकटी आली, तू तिथे थांबणार होती ना? हो, थांबणार होते, पण विक्रांतनेच मला समजावलं की मी अशी लग्नाआधी रात्रभर त्याच्याबरोबर राहिले तर ते बरोबर दिसणार नाही. आणि विक्रांत तो तिथेच आहे. तो म्हणाला मी त्याच्याबरोबर रात्रभर बाहेर राहिले तर ते तुला आवडणार नाही, म्हणून मी त्याला पांघरून दिलं, जेवण दिलं आणि घरी आले.